जगाच्या नकाशावर दोन देश एकमेकांच्या उरावर बसलेत. त्याचे चटके मात्र तुमच्या आणि माझ्या खिशाला बसणार आहेत. इराण आणि इस्रायल हे नुसतं युद्ध नाही, तर भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडलेला एक बॉम्ब आहे. तुम्हाला वाटत असेल युद्ध तिथे होतं तर आपल्याला काय? तर ऐका, ज्या होर्मुजच्या सामुधुनीतून भारताचं कच्चं तेल येतं ना, ती वाट आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. आणि ते जर बंद झालं ना, तर उद्या पेट्रोलचे भाव कुठे पोहोचतील याचा विचारही करवत नाही. कारण तेल जर महाग झालं तर मालवाहतूक महाग होणार, आणि मालवाहतूक महागली तर तुमच्या ताटातली भाजी सुद्धा महाग होणार. इतकंच नाही, आपल्याकडे येणारे अफगाणी बदाम असतील किंवा इराणचे ड्रायफ्रुट्स, या सगळ्यांची रसद आता कापली जाणार. कारण जेव्हा व्यापाराचे रस्ते रक्ताने माखले जातात ना, तेव्हा बाजारपेठेतली चव आणि खिशातली नोट दोन्ही गायब होतात. वरून पडणाऱ्या मिसाईल्सला काय माहितीये की खाली निष्पाप मूल खेळतंय की एखादं कुटुंब जेवतंय. आता या युद्धातून भारताने काय शिकावं? आत्मनिर्भर होणे ही आता काळाची गरज नाही, तर आता ती मजबुरी झाली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? युद्ध थांबलं पाहिजे की भारताने आपली बाजू खंबीरपणे मांडली पाहिजे?